अगं मी पालक पुऱ्या बनवते. त्यासाठी पालक नीट करून स्वच्छ 4-5 पाण्याने धुवून घेतली आहे. आणि पुऱ्यामध्ये घालण्यासाठी ही हिरवी मिरची घेतली एवढी, कोथिंबीर घेतली एवढी, लसूण घेतला एवढा, जिरे घेतले ते एवढं 1 चमचा. आणि ही आता सगळं मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. त्या मिरची बी आणि पालक पण सगळं मसाला मिक्सरला बारीक करून घेणार आहे. अगं मी गव्हाचं पीठ 3 वाटे घेणार आहे आणि डाळीचा अर्धी वाटी, ज्वारीचा 1 वाटी असं पीठ घेतले मळायला. गव्हाचं पीठ आहे, आपण चपाती करतो ते पीठ घेतलं. ते 3 वाट्या घेतल्या. हे ज्वारीचं आहे 1 वाटी, भाकरी करतो ते. आता ही पीठ हे डाळीचं पीठ आहे, सारे डाळीचं बेसन पीठ आहे. मी काही सगळं नाही घालणार, थोडंसं टाकते, जास्त आलं माझ्याकडं. अर्धी वाटी घातली बेसन पीठ, ते बी चाळून घेतलं, सगळं चाळलं. आता 1 चमचाभर हळद घेतली आहे, हळद टाकते. आणि ओवा घेतला 1 चमचाभर, तो असा कुस्करून टाकते. आपण जे मिरची घेतली ते वाटायला ना, मिरची, लसूण, जिरं आणि कोथिंबीर आणि मिरची हिरवी, त्याचा ठेसा बनवला आहे, मिक्सरला फिरवून घेतला आहे, ते घेते. सगळं नाही टाकत, कोथिंबीरच जास्त होती, मिरची 4-5च होत्या. मिठाचा 1 चमचा घेतला आहे. दोन चमचे मीठ घातले, छोटा चमचा आहे ह्याच्यातला, मसाले डब्यातला, हवेचा चमचा नाही. हे सगळं मिक्स करून घेते. ही कडकडीत गरम आहे तेल, थंड तेल नाही. तापवून घेतले. 1 चमचा भरून भाजीचा आणि अजून अर्धा टाकणार आहे. अजून हे अर्धा घेतला, तापवून कडकडीत तापवले तेल, काय असंच नाही, थंड तेल नाही. सगळं मिसळून घेते.
काही पालक वाटून घेतली होती ना, मी कच्चाच पालक वाटून घेतला, शिजवून नाही, कच्चाच पालक वाटून घेतला आहे. फक्त धुवून नीट करून मिक्सरला काय फिरवून घेतलं आहे. कच्चाच पालक वाटून घेतला आहे. आणि मोहन मी चोळून घेतलं आहे. हवा चांगलं मोठका बनतोय, दाखवायचं. मोहन सगळं चोळून घेतलं आहे. आता हे पालक टाकते. आता हे पालक यात मिसळून घेते. मी आता थोडं थोडं पाणी घालून मळून घेते. आता ही पालक सगळी यात मिसळून घेतली पिठात. आता हे मिक्सरचं भांडं वाटलेलं आहे ना, ते करते. त्यात होती बंद करून. आता हे थोडं थोडं पाणी घालून मी घट्टसर मळून घेते. एकदम लय नको घालायला पाणी, लय पातळ पीठ करायचंच नाही. माझा व्हिडिओ जराशी जरी आवडला तर लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या लाईकची, सबस्क्राईबची मला खूप गरज आहे. तर काही मळून आता मी गोळा केला. 10 मिनटं रेस्टसाठी ठेवते. एवढं घट्ट मळे बघा, पातळ नाही, एकदम घट्ट मळे. तर ते 10 मिनटं मी ठेवते अशीच रेस्टसाठी. लय बी उशीर नाही ठेवायचं. ज्वारीचं पीठ यात आहे आणि हे बेसन पीठ पण आहे. ते जास्त वेळ नाही ठेवायचं. 10 ते 5-7 मिनटं ठेवलं तरी चालतंय. लय वेळ ठेवलं तर ज्वारीचं पीठ पाणी सोडायला लागतं. लय उशीर नाही ठेवायचं. एकच करणार आहे. 10 मिनटं रेस्ट दिली. आता लाटायला घेते. आता हे नॉर्मली मी पिठात बुडवणार आहे, कारण पिटकू नाही ह्याला. पहिलीच बार लावून घेणार आहे पीठ फक्त. हे बी काढायचं परत जाऊन. त्यापासून लय जाड बी नाही, लय पातळ बी नाही. एवढ्या राटीची लाटली मी लाटे. आता या वाटीने मी कापून घेते. बघा एवढ्या राटीच्या अशा, बघा एवढी राट झाली. एवढ्या राटीच्या अशी काहीच झाली. ते बघा 2 लाट्या लाटून घेतल्या. जास्त वेळ मी हे करायचं नाही की साठवून वाळवून ठेवायचे. तर अर्ध्या 2च लाटे लाटल्या आणि ते तळायला करत राहिली. तुम्ही
अशा खायला खूप छान लागतात आणि याला काय कशाची चटणीची किंवा कशाचीच गरज नाही. अशाच या खाल्ल्या की चांगलं लागते त्या खूप. कुठं बाहेर प्रवासाला गेलं तर घेऊन गेलं तर ते पण कधी पण भूक लागली 2 काढून खाल्ल्या तरी चालतात. खराब बी होत नाहीत त्या. अशा पद्धतीने तळायचा. थोडं थोडं वरण तेल सोडायचं. माझा व्हिडिओ जराशी जरी आवडला तर लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. मैत्रिणींनो, बहिणींनो, नक्की माझा सबस्क्राईब करा. मला सबस्क्राईबची खूप गरज आहे, लाईकची खूप गरज आहे. माझा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा, मला सपोर्ट करा. कसं वाटलं तर ते तर नक्की सांगा. चूक असेल तर ती पण सांगा. बरोबर आल्या की काढायच्या. मग थोडंसं भाजून द्यायचं चांगलं. जर आपल्याला कडकच खायचे असले तर थोडे पातळ लाटायचे आणि नरम खायचे असले तर जाड लाटायचे. आणि तेल पूर्ण नितळून घ्यायचं. 1 मिनिट गॅस बारीक करून पूर्ण नितळून घ्यायचं. पण तेल पेतच नाही जास्त. त्यात ज्वारीचे पीठ आहे ना, त्यामुळे ते तेल पेतच नाही. लय पातळ बी नाही लाटायचं, लय जाड बी नाही लाटायचं. अशी एखादी वाटी बघून चांगलं कापून घ्यायचं. मस्त पटापट उरागते. तर एकही माणसं असलं तरी करू शकतं. फक्त नवीन शिकणार असेल तर ते पण करू शकतं. अशी एवढ्या जाडीची पुरी ठेवायची, तेव्हा फुगते. लय बी पातळ पातळ नाही लाटायची. आणि लय मग कडक पाहिजे असेल तर मग थोडी पातळ लाटायची. आता अशा जवळून दाखवते तुम्हाला. तुम्ही पण एकदा करून बघा. माझे बी कसे झाले ते सांगा. का माझ्या पुऱ्या करून तयार झाल्या सगळ्या पिठाच्या. तेवढ्या सगळ्या पिठाच्या करून टाकल्या. त्यांना काय होत नाही. 15 दिवस, महिनाभर राहील तर काय होत नाही. कशा वाटल्या त्या सांगा. कशा सगळी कुर्ती दाखवली ती कमेंटमध्ये नक्की सांगा कशा वाटल्या ती. माझे पुऱ्या आवडल्या तर लाईक करा, शेअर करा. पालक पुऱ्या आहे त्या. कशा वाटल्या त्या सांगा. आवडल्या तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नक्की. बिन सबस्क्राईब करता जाऊ नका पुढं. बघा माझा व्हिडिओ संपूर्ण नक्की. मला सपोर्ट करा. धन्यवाद.